आहे 64 क्रमांकाचा आणि दृष्टांताचं नाव आहे जैसा चाटसियेचा. चाटसी म्हणजे लाकडाची किंवा धातूची पळी असते, चमचा असतो मोठा, त्याचा हा दृष्टांत आहे. त्या संदर्भातली जी लीळा आहे ती उत्तरार्ध 564 क्रमांकाची लीळा आहे. देमाईसा ते राहावणे, म्हणजे देमाईसाला स्वामी राहण्यासाठी सांगतायत. एक लीळा आपण मागे बघितली देमाईसाची, त्याच्यामध्ये स्वामी त्यांना म्हणतात तुम्ही गावाला जा, तेव्हा स्वामी त्यांना ठेवत नाही. आणि मग त्यांना स्वामींनी कुठला दृष्टांत सांगितलं त्यावेळी? वानरीचा का वानरीचा? कुष्टियाचा दृष्टांत सांगितला, एकदम बरोबर. आणि आता या ठिकाणी स्वामी त्यांना थांबायला सांगतात. स्वामी भटोबासांना सांगतात ना, आम्ही बोलवू तेव्हाच यायचं आणि जा म्हणून तेव्हा जायचं. स्वामी ही परीक्षा घेतात नेहमी. एखाद्या जीवाला थांबवून बघतात, तो थांबत नाही. आणि एखाद्या जीवाला जा म्हणून सांगतात तर तो त्याच्यातनं उलटा अर्थ काढतो. स्वामी म्हणतात हे काही कामाचं नाही. तुम्ही एखादा पदार्थ बनवताना ती वस्तू बघता ना, की नाही नाही हे बरोबर नाही, असं नाही पाहिजे, ते तसंच पाहिजे वस्तू ती. म्हणजे तुम्हाला ती वस्तू तशीच पाहिजे असते तरच ती पुढचा जो पदार्थ बनणार आहे तो योग्य बनणार. जर का तो पदार्थ, तो फळ किंवा ती भाजी ती वेगळ्या प्रकारची असेल, म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त मोठी असेल, तर तुम्ही म्हणाल ह्याला चव नसते बरं का. आपल्याला छोटे छोटे हे पाहिजेत, फळ पाहिजेत आपल्याला. म्हणजे परमेश्वर सुद्धा तुम्हाला प्रत्येक वेळी असे पडताळतात. तुम्हाला मध्येच निरोप भेटतो की आता प्रवचन आहे बरं का, त्यावेळेस तुम्ही काय बोलता? परमेश्वराला अपेक्षा असते की नाही, तुम्ही म्हणता की मी काही येऊ शकणार नाही. देवाला हे माहिती असतं. फक्त देव काय करतात? निरोप पाठवून देतात. कधी कधी देव काय करतात की तुम्हाला सांगतात की बस नाही यायचं प्रवचनात. मग अशा वेळेस तुमची भूमिका काय आहे ते सुद्धा परमेश्वर बघतात, की तुमची तळमळ काय आहे त्या बाबतीमध्ये. काही लोकांना जर का सांगितलं का जाता प्रवचनामध्ये, जर का आपण म्हटलं हा हे म्हणतात तेही बरोबर आहे, आपल्याला काही दीक्षा घ्यायची नाही आहे, म्हणजे असा विचार करून आपण कुठल्या कुठे निघून जातो. परंतु एखादा व्यक्ती त्यांना उत्तर देतो का नाही जायचं, आपला त्याच्यामध्ये उपयोगच आहे, फायदाच आहे, लाभच आहे त्याच्यामध्ये, आपला गेलंच पाहिजे. तुम्हाला ते पटवून देता आलं पाहिजे समोरच्याला. किंबहुना तो नाही पटला तरी चालेल, परंतु तुम्ही स्वतः ढळले नाही पाहिजे तुमच्या साधनावरून, आणि समोरच्याच्या पण लक्षात आलं की हे आपल्या विधीवर ठाम आहेत. आणि म्हणून या ठिकाणी परमेश्वर आपली नेहमी परीक्षा बघत असतात. इथे एकुदिसी गोसावी आसनी उपविष्ट असती, देमाईसे जवळी बैसली असती. देमाईचा स्वामी जवळ बसलेले आहेत. तव देमाईसी गोसावी ते पुसले. देमाईचा विचारतात स्वामींना, जीजी मी गावासी जाईन, म्हणजे मी गावाला चालले. अनुसरण असं आहे, कधी वाटतं की मला इथेच राहायचं आहे, आणि काही दिवस गेले त्रास उत्पन्न झाला की म्हणजे आता घरी जाऊन येतो आम्ही थोडंसं. हे अनुसरण नव्हे. म्हणजे आपण कुठेतरी कच्चे आहोत. 8 दिवसांनी, 15 दिवसांनी, 1 महिन्यानी आपल्याला घरची आठवण येत असेल तर समजायचं अजून अपरिपक्वता आपल्याकडे आहे. इथे ते विचारतात की जीजी मी घरी जाईन, गावाशी जाऊन येते. स्वामी म्हणतात देमती तुम्ही माग आईसे म्हणाजे, बाई साथी येत असो न लाईजे. मागे तर तुम्ही म्हणत होते की आम्ही तर राहिलो असतो, परंतु बाईसांमुळे आम्हाला राहता येत नाही. बाईसा आपले काही ना काही बोलतच राहतात. आता बाईसा जे बोलतात ते काही वाईट बोलत नाहीत. जर का स्वामींना एखादा पदार्थ द्यायचा आहे तर तुम्ही सरळ ती त्याच्यातली भाकरी उचलून ती तशीच्या तशी ठेवतायत, असं नाही चालणार. ती भाकरी व्यवस्थित बघावी लागेल, कुठे जळालेली तर नाही आहे. ती जिथे बाजूचा तिचा काठेचा भाग कडक असेल तो काढून मधला जो मऊ भाग आहे तोच वाढावा लागेल. आणि ती काय अख्खी भाकरी नाही ठेवायची, त्या भाकरीचे 4 भाग करायचे, 4 चतकोर होईल ती भाकर, त्यातला एकच चतकोर भाग स्वामींच्या ताटामध्ये ठेवायचा. त्याच्यामध्ये 1 भाकर नाही ठेवायची. काही काहींच्या घरी आम्ही जेवायला जातो ते 2 चपात्या पहिलेच वाढून देतात, असं होतं कधी कधी. आता खरं तर असं असतं की वाढताना म्हणजे कमी 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 वाढायचं, म्हणजे खाणाऱ्याला थोडंसं. आणि आमच्या स्वामींची आरोगणा कशी आहे, श्रीमंत आणि सुकुमार. सुकुमार म्हणजे एकदम
कमी घ्यायचं आणि मग भोजन करायचं. अशा पद्धतीने आपल्याला काय करता आलं पाहिजे, वाढता आलं पाहिजे ते. म्हणजे आता आपल्याला या ठिकाणी ही काळजी घेता आली पाहिजे. आणि ती काळजी नाही घेतली आणि जर का बाईसा ओरडल्या तर ओरडणारच बाईसा. तुम्ही स्वामींसाठी जे उदक ओळगवता, पाणी देताय, ते व्यवस्थित शोधून गाळून घेतल्या गेलं पाहिजे. ते कसंही घेतलं तर तांब्यात हात बुडून बोट बुडून जर का दिलं तर ते बाईसांना कसं पटेल. बाईसा काही स्वतःसाठी रागवत नाहीत. असं एकही प्रसंग नाहीये ज्याच्यामध्ये बाईसांना कोणीतरी बोललं आणि बाईसा त्याच्यावर भांडल्या. मग कुठेतरी स्वामींच्याच बाबतीमधलं कोणीतरी नुकसान करतंय किंवा स्वामींना कोणी काहीतरी बोलतंय, त्यावरच बाईसांनी काय केलेलं आहे, त्याला त्या समोरच्या व्यक्तीशी बाईसांनी वाद घातलेला आहे किंवा भांडण केलेलं असेल, त्याला आपण भांडण हे नाव देऊ शकत नाही. हे वेगळं आहे काहीतरी. आणि मग बाईचं जर का बोलत असतील तर हे तर योग्यच आहे, चूक नाही आहे कुठे. तुम्हाला जर का कोणी स्वच्छता राखा म्हणून ओरडत असेल तर ते ओरडतात हे जरी चूक असेल, पण ते ओरडतात ज्यासाठी ते अजिबात चूक नाही, ते एकदम बरोबर आहे. काही ज्या गोष्टी असतात त्या सांगून नाही जमत तेव्हा ओरडावं लागतं. मग ओरडणं हा भाग नंतरचा आहे. बाईसा ज्या आहेत त्या बाईसा काही सगळ्यांवर ओरडत नव्हत्या. भटोबासांवर ओरडल्या का बाईसा? कधी काही आठवतं का? माहीम भट्टांवर ओरडल्या होत्या प्रथम भेटीमध्ये, परंतु नंतर मग माहीम भट्टांबद्दल त्या काही बोलल्या नाही, कारण की ह्या सगळ्यांकडे ती कुशलता होती. जे सांगितलं ते तसं. महादाईसांवर कधी बाईसा हे नाही झाल्या. म्हणजे ही कुशलता तुम्हाला ठेवता आली पाहिजे. या ठिकाणी त्या म्हणतात की आम्ही तर राहिलो असतो, पण बाईसा आम्हाला काही, बाईसांमुळे आम्हाला राहता येत नाही. कालच्या ह्याच्यामध्ये झालं की पोरजीव आपण्या करो आवडे तेची करेन, पाठी पुढीलावर ठेवी. म्हणजे कारण आणि दोष वगैरे देत राहतो की आम्ही आलो असतो बरं का, परंतु ना ते दुपारच्या वेळेस असतं ना तुमचं, संध्याकाळी असतं तर आम्ही आलोच असतो. मग संध्याकाळी जर का ठेवलं तर ते म्हणतात ते दुपारी असतं तर आम्ही आलो असतो, संध्याकाळी आम्हाला वेळच नसतो अजिबात. म्हणजे काहीतरी कारण सांगायचं आणि ते ढकलायचं पुढे. आता यांना जर का स्वामी राहायला सांगतायत तर मग ते राहता येतं त्यांना. बाईसांचं काही सांगायची काही आवश्यकता नाही. जर का देव आम्हाला ठेवायला तयार आहेत आणि आम्ही राहायला तयार आहोत तर मग पुढची व्यवस्था सगळं परमेश्वर करणार आहेत. तर स्वामी त्यांना आठवण करून देतात की तुम्ही मागे म्हणत होते की बाईसा आती येत असो न लाईजे, तरी आता धर्माची आचाडा येत सात सिया परवडी वेळी जे नाका. आता तर बाईसा नाही आहेत, मग आता तुम्ही धर्माची आचाडा, धर्मासाठी ज्ञानासाठी म्हणून तुम्ही काय करा, 700 परवडिया म्हणजे पूर्ण या ठिकाणी तुमचं जी काही संख्या आहे ती वाढवा, महिलांची संख्या असेल, आणि ज्ञान ऐकण्यासाठी या ठिकाणी बैठक करा असं स्वामी त्यांना सांगतात. ते म्हणतात नाजी ते दैवची नाही, हे सगळ्यांचं वाक्य असतं बरं का, आमच्या नशिबातच नाही आहे. म्हणजे समोरच्यानी काथ्याकूट करून तुम्हाला त्याचं महत्त्व सांगायचं, तिथे कसं पोचायचं तेही सांगायचं, सगळं सांगून झालं की ते म्हणायचं नाही नाही आम्हाला जमणारच नाही. म्हणजे असं झालं की कोणी कोणी प्रवचनाचं कुठे असतं, प्रवचन किती वाजता असतं, बरोबर चालू होतं का, आणि मग कुठे आहे ते, कुठून रिक्षा पकडायची, कुठे उतरायचं, कसं यायचं, आपण हे सगळं ओघात सांगून जातो, इथे या तिथे या तिथून इथे या, आणि तिथे कोणालाही विचारा कोणी सांगेल तुम्हाला. मग कधी आजपासून येत आहे का, नाही आम्हाला जमणार नाही आम्ही तर गावाला चाललो आता. अरे मग विचारलं कशाला एवढं. सांगणाऱ्याने एवढ्या ह्याच्याने सांगितलेलं आहे आणि मग तुम्ही शेवटी म्हणायचं नाही आमच्या नशिबातच नाहीये, आमचा अधिकारच नाहीये, याला काही अर्थ नाहीये. आयुष्यामध्ये आपण कशाला महत्त्व द्यायचं, कुठल्या कार्याला पोचायचं, कुठलं कार्य आपण टाळायचं, कशाला महत्त्व द्यायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. दैवराटीचं जे आहे अवसर काळ, मंगळ काळ जो आहे, त्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना जास्तीत जास्त वेचलेपणे आवडीपूर्वक त्या क्रियेसाठी तिथे उपस्थित राहता आलं पाहिजे. अवसर काळ हा खूप क्वचित असतो. आश्रमामध्ये जर का एखाद्या वेळेस आम्ही संवत्सरला होतो, लक्षण स्थळ लागायचं कधीतरी. कधीतरी काय व्हायचं, कधी कधी असं व्हायचं की तिकडे स्मरण वाक्य चालू व्हायचे, कधी साध्य वाक्य चालू व्हायचे, आणि ते असे होते
की एकदा ते आज लागलेले आहेत, मग ते परत कधी त्याचं निरूपण होईल हे सांगता यायचं नाही. मग काय व्हायचं की आम्ही जिथे कुठे असू तिकडून मग आश्रमामध्ये पोहोचायचं. कशासाठी? की आता ते परत कधी लागतील स्मरण वाक्य, साध्य वाक्य, हा विषय परत ऐकायला भेटणार नाही, शक्य नाही. तुम्ही म्हणाल आम्ही रेकॉर्डिंग मध्ये ऐकू, आता सोय आहे तशी, परंतु हे प्रत्यक्ष ऐकणं आणि रेकॉर्डिंग ऐकण्यामध्ये खूप मोठी फरक आहे. प्रत्यक्ष ऐकणं हा खूप मोठा बदल वेगळा आहे. नाहीतर मग काय स्वामी असण्याची काही गरजच नाही, लिळत राहायचंच आहे. निरूपण सगळं आलेलं आहे आम्हाला, लेखी स्वरूपात आहे, ऑडिओ स्वरूपामध्ये पण येत आहे. मग आता स्वामींची आवश्यकताच काय आपल्याला आहे की नाही? आवश्यकता आहे. का? कारण की प्रत्यक्ष हा प्रकारच वेगळा आहे. प्रत्यक्ष श्रीमुखाने ऐकणं हा प्रकार वेगळा आहे. प्रत्यक्ष एखाद्या जाणत्या व्यक्तीकडनं ऐकणं हा प्रकार वेगळा आहे, किंवा वाचणं हा प्रकार एक वेगळा आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय पाहिजे की आपल्याला आपलं दैव जे आहे स्वतः घडवता आलं पाहिजे. हे जे काही वाक्य आहेत ना, हे जाणत्या व्यक्तीने कधी म्हणू नयेत की आमचं दैव नाहीये, आमच्या नशिबात नाहीये, आमचे अधिकार नाहीये. हे म्हणजे काय आहे? तुम्हाला धर्म आचरण करायचं नाही याचं हे पूर्ण पुरावा तुम्ही स्वतःच्या तोंडाने तो देत आहात. आणि तो कोणाला देताय? तुम्ही समोरच्या व्यक्तीला देत नाही. ज्या वासनिकाने तुम्हाला सांगितलेलं आहे विधी करायला, त्याला जेव्हा तुम्ही म्हणतात आमच्या नशिबातच नाही, हे तुम्ही त्याला उत्तर देत नाहीये, हे तुम्हाला परमेश्वराला तुम्ही उत्तर देताय. आणि हे उलट बोलण्यासारखं आहे. म्हणजे एखादी मोठी व्यक्ती जेव्हा तुम्हाला काही देते त्यावेळी तुम्हाला ते घेता आलं पाहिजे. आता इथे परमेश्वर जेव्हा देतात तेव्हा ते आपल्याला घेतल्याच गेलं पाहिजे. आणि जर का आपण ते घेत नसू तर तो परमेश्वराचा अपमान केल्यासारखा तो आहे. आणि म्हणून या ठिकाणी तर स्वामी निळभट्ट भांडारेकरांना देत होते. आता बघा इथे परत एक वेगळं हे आहे, ते तर देत होते की आम्ही तुम्हाला काय करतो, आयुष्य वाढवून देतो. ते म्हणाले ठीक आहे, परंतु मग परत हाच योग तुम्ही परत तो द्याल का घडून? जसं आयुष्य देताय तसं हा योग पण द्याल का पुढे? ते म्हणाले नाही देणार. ते म्हणाले मग नको आयुष्य. म्हणजे तुम्हाला परमेश्वराकडनं पण जे येत आहे त्यामध्ये काय टाळता आलं पाहिजे ते बघता आलं पाहिजे. कालच्या वेळेमध्ये आपण बघितलं शांताबाईंना स्वामी म्हणतात घ्या तुम्हाला जे आवडेल ते खा. देतायत स्वामी, परंतु त्यांनी घेतलं का? बघा त्या ठिकाणी विदुराच्या घरी जेव्हा स्वामी गेले तेव्हा तिथे उद्धव देव सोबत आहेत. आमचे कृष्ण महाराज आसनावर बसले आणि ते उद्धव देव होते, त्यांना सुद्धा सांगितलं, समासन होतं एकदम सारखंच, त्यांना सांगितलं बसा. ते म्हणाले दिदी नाही, खाली बसले. सांगितलं अरे बसावर. त्यांनी हात ठेवला त्याच्यावर स्वतःचा, म्हणजे सन्मान दिला. म्हणजे परमेश्वर एखादी संधी देतात, परंतु संधी ती कशी असते, कधी कधी ती संधी फसवी असते बरं का. त्यावेळेस त्या संधीला तुम्हाला नाही म्हणता आलं पाहिजे. अजून कुठली वेळ आठवते तुम्हाला? स्वामी देत आहेत आणि समोरचे म्हणतात नको आम्हाला. हा राणाईचा देमती. स्वामी सांगतात घोड्यावर बसा आणि ते सुद्धा काय करतात, हात ठेवतात त्याच्यावर, म्हणजे नाही बसत. हा सावळे दोरार. महादाईचा घी ते देत आहेत स्वामी, पण ते घेत नाहीत. अजून एक महादाईचा ना स्वामी केळी बोरे देत आहेत, परंतु ते घेत नाहीत. आपण मागून घेतो, ते घेत नाहीत, देत आहेत. म्हणजे काय घ्यायचं हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला, काय टाळायचं हे पण लक्षात आलं पाहिजे. हे सगळं कसं येतं असं शिकवून नाही येत. आता मी तुम्हाला शिकवेन, मग तुम्ही म्हणाल घ्यायचं की नाही घ्यायचं, नाही ठरवूया, ते बाबांनी सांगितलं नाही घ्यायचं, पण नंतर ते बोलले की घ्यायचं म्हणून. असं नसतं. तुमच्याकडे ती ज्ञान परिपक्वता अशी आली ना की मग तुम्हाला कोणाला विचारावं नाही लागत. काही गोष्टी ज्या अशा आहेत की त्या स्वतः तुम्ही तुमच्या बुद्धी कौशल्याने, ज्ञान विवेकाने बरोबर तुम्ही ते करता. त्यातल्या काही अडचणी असतील तर मग तुम्ही तुमच्या जे कोणी मार्गदर्शक असतील तुमचे, त्यांना जाऊन तुम्ही त्याच्याविषयी काय करू शकता, आपली दावल दावी जे म्हणजे तिथे तुम्ही तुमचा आचार दाखवू शकता. काही पूस प्रश्न असतील ते तुम्ही त्यांच्याकडे ते करू शकता. तर या ठिकाणी आपला विषय चालू आहे की कुठल्याही प्रकारे दैव जेव्हा देतं त्यावेळेस तुम्ही त्याला नकारलं नाही पाहिजे.
सर्वज्ञ म्हटले देमती दैवे करावे ते केले, पुरुषे करावे ते ठेले. ते म्हणतात आमचं दैव नाहीये. स्वामी म्हणतात कसलं दैव नाहीये? अहो आम्ही करायच्या गोष्टी आम्ही करून ठेवलेल्या आहेत. दैवे करावे ते केले आणि पुरुषे करावे ते ठेले, म्हणजे जीवे करावे ते अजून काय झालेलं आहे? शिल्लक आहे. तुम्ही तुमचं कर्तव्य अजून पार पाडलेलं नाहीये, ते बाकी अजून. देवाने काय केलेलं आहे? आद्यंती दैव मध्ये पुरुष सांगितलं. आधी दैव आणि अंती पण दैव आहे. मध्ये फक्त आपलं कार्य, आपलं जे कार्य आहे, आपलं जे कर्तृत्व फक्त मध्य कार्य आहे. सुरुवात तुम्हाला करायची नाही आणि शेवटही तुम्हाला करायचा नाही. तुम्हाला काय करायचंय? आता आत्ताच्या काळामध्ये कसं सगळं फॉर्म भरून देतात. तुम्हाला काय करायचं असतं? फक्त सही करायची, बाकी काही नाही करायचं. सगळं तयार आहे. ते फॉर्म तेच आणतात आणि फॉर्म भरतात पण तेच. तुम्हाला फक्त सही केली की झालं. तसं आद्यंती दैव, देवाने तुम्हाला तमातनं काढलं, मनुष्य देहात आणलं, योग्यता घडवली, उपदेश दिला, ज्ञान देतायत, स्मरण योग विधी आचरण साधन घडवतायत. तुम्ही काय केलं पाहिजे? तुमची भूमिका त्याच्यामध्ये जी आहे तेवढी तुम्ही पार पाडायची आणि बाजूला जायचं. तुमच्या घरी मोलकरीण वगैरे येतात, ते काय करतात? तुम्ही सगळी खरकटी भांडी वगैरे काढून ठेवलेली असतात, कपडे भिजवून ठेवलेली असतात. ते येतात आणि पटकन ते भांडी घासतात, कपडे धुतात, लादी पुसतात, निघून जातात. तुम्ही जे कार्य उपस्थित केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांची भूमिका काय आहे? ती भूमिका फक्त ते पार पडतात, बस एवढंच. तसं परमेश्वराने जे विधी उपस्थित केलेले आहेत ते विधी काय करायचे आपल्याला? ते आपल्याला पार पाडायचे आहेत. फक्त त्या भूमिकेमध्ये तुम्हाला शिरायचं आतमध्ये आणि त्यातनं पण योग परमेश्वर बरोबर घडवून देतात. आणि बस तेवढं आटोपलं की दुसरा विधी, तिसरा विधी, प्रत्येक विधीमध्ये तुम्हाला शिरायचं फक्त आतमध्ये. आतमध्ये गेलं की बरोबर तुम्ही तिथे पोहोचता. आता बघा, तुम्ही फक्त काय करता? स्टेशनला जाता, गाडी येते आपोआप, फक्त तुम्ही काय करता? त्याच्यात बसता आणि लगेच त्याच्यातनं उतरता. बसता ते स्टेशन वेगळं, उतरता ते स्टेशन वेगळं. तुम्ही काय केलं? फक्त बसले आणि खाली उतरले, बस. बाकी काहीही केलं नाहीये. आणि तुम्ही या गावातनं त्या गावाला पोहोचून गेले डायरेक्ट. या देशातनं त्या देशात पोहोचून गेले, आहे की नाही? तसं तुम्हाला तमात तुम्ही बसले आणि सृष्टीत उतरले. आता या सृष्टीमध्ये परत तुम्हाला काय करायचं आहे? स्वामींचं जे काही वाहन येईल, जो काही योग प्राप्त करून देतील, त्या योगाचा परत आपण उपयोग घ्यायचा. त्या योगाच्या माध्यमातनं जेव्हा परत तुम्ही जेव्हा कुठे उतराल, तेव्हा ते कुठे उतराल? तुम्ही परमेश्वराच्या स्वरूपामध्ये, मोक्षामध्ये, त्या ठिकाणी तुम्ही उतराल. तिकडे त्या ठिकाणी तुमचं जे काही प्राप्ती आहे तुम्हाला त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? फक्त त्या भूमिकेमध्ये जायचं आहे. या ठिकाणी दृष्टांत पण याच विषयाचा आहे. स्वामी म्हणतात देवे करावे ते केले, पुरुषे करावे ते ठेले. ते म्हणतात जीजी तेही गोसावीची करावे. हे एकदम सोपं झालं. आमचं जे कर्तव्य बाकी आहे ते पण देवानीच करावं. आम्हाला तेवढा पण वेळ नाहीये. आमच्या घरी आता हे काम आहे, ते काम आहे, ते काम आहे, ते काम आहे, हे सगळं सांगून देवा हा घ्या विडा आणि सगळं साह्य करा बरं का, आणि तुम्हीच सगळं पार पाडा. हे आमच्याच्याने काही होणार नाहीये. मोक्षालाही तुम्हीच जा. आम्हाला आपलं तमातच चांगलं आहे. आम्ही तिकडे काही सुख नाहीये, दुःख नाहीये. कसे आहेत आम्ही? तमामध्ये कसे पडलेलो आहोत? सुख दुःख रहित असे पडलेलो आहोत. आम्हाला तसंच आयुष्य चांगलं वाटतं. आणि म्हणून हे असं वाक्य आहे, हे वाक्य देमतीचं नाहीये, हे आपल्या प्रत्येकाच्या मनातलं वाक्य आहे की देवा तेही गोसावीची करावे. हे सगळं स्वामींनीच करावं. आम्हाला काहीही वेळ नाहीये. स्वामी म्हणतात तेही येथुनीची कीजेल. स्वामी म्हणतात ठीक आहे, किती परमेश्वर तयार आहे. स्वामी म्हणतात ठीक आहे, तेही आम्हाला करायला काही हरकत नाही. आम्ही तुमच्याकडनं तेही योग्यता करून घेऊ. फक्त तुम्ही काय केलं पाहिजे? पुरुषे चाटसी स्थानी होवावे की, म्हणजे तुम्ही फक्त पळीच्या भूमिकेमध्ये तर या आता. म्हणजे तुम्हाला तिथे इंटरव्ह्यू मध्ये काही बोलायचं नाही, काय नाही. आम्हीच सगळं बोलू, आम्ही सगळं करू. तिथे कामही करायचं नाही, पण उपस्थिती तर राहावी लागेल ना. तिथे यावं तर लागेल की नाही? तिथे अशा काही गोष्टींसाठी तुम्हाला तिथे उपस्थित तर राहावं लागेल.
आणि म्हणून चाटसी स्थानी तुम्ही व्हा देंती. यावरी चाटसीयेचा दृष्टांत निरूपिला. चाटसी म्हणजे आपण बघितलं लाकडाची पळी किंवा धातूची पळी. स्वामी सांगतात की या ठिकाणी दृष्टांताची लापणीक आपण बघूया. त्याची गोमटे जीवा ते व्यापारवीत करविती. तेच गोमट परमेश्वर कसं करतात, जीवाला व्यापारवीत म्हणजे व्यापाराने घडवतात. व्यापार म्हणजे व्यवसाय नाही बरं का, व्यापार म्हणजे सेवा. मार्गात जर का गेले तर ते म्हणतात आमचा भाकरीचा व्यापार आहे. आपण म्हणणारे भाकरीचा व्यवसाय करतात आश्रमात राहून. तुमचं असं हे होईल म्हणून तुमच्या माहितीसाठी, ऐकणाऱ्यांच्या माहितीसाठी हे मुद्दामून सांगितलं की एखाद्याने सांगितलं आमचे भाजी बनवण्याचा व्यापार आहे, समजायचं की हे मार्गासाठी पूर्ण भाजी बनवण्याचं यांची सेवा आहे, भाकरी बनवण्याची सेवा आहे, भात बनवण्याची सेवा आहे. काही कोणाचं तरी लाकडं फोडण्याचा व्यापार आहे म्हणजे त्यांची ती सेवा आहे. तसं परमेश्वर काय करतात, आपल्याला व्यापारवीत म्हणजे सेवा घडवत काय करतात, आपल्याकडनं गोमट करवून घेतात. आणि दृष्टांत आहे जैसा चाटसीयेचा. कवणी की सुग्रणी असे ते चाटसीये ते व्यापारवीत पाक निष्पत्ती करी. कवणी की सुग्रणी असे म्हणजे स्वामींनी या ठिकाणी सुग्रणीचा दृष्टांत दिलेला आहे. स्वामींना माहिती आहे की सत्संगाला अधिक महिला वर्ग असणार आहेत म्हणून या ठिकाणी चाटसीचा दृष्टांत दिला की कोणी एक सुग्रण बाई आहे स्वयंपाक बनवणारी तरबेज त्याच्यामध्ये. ते चाटसी येते म्हणजे त्या जी काही पळी असते त्या पळीचा ती उपयोग घेते. पण कशी घेते, पाक निष्पत्ती करत ती काय करते, ती पळी कधी ती कशामध्ये टाकते, आंबा अंतू घाली म्हणजे आंबट जे काही जेवण आहे. काय बरं काय असतं आंबट, कढी असते, कधी समजा ताक वाढायचं असेल किंवा असं काही जे काय असेल ते त्याच्यामध्ये ती पळी उपयोगात आणते. मग कधी कधी असं असतं की खीर बनवलेली असते त्या दिवशी पण ती कुठली पळी घेते, मग तीच पळी घेते. आता ज्या दिवशी ताक कढी बनवली त्या दिवशी खीर नसते बरं का. तर एखाद्या दिवशी कढी बनवली असेल तर कढीसाठी तीच पळी. दुसऱ्या दिवशी खीर बनवली आहे तीच घासून पुसून ठेवलेली आहे, मग तीच घ्यायची पळी आणि ती त्याच्याने खीर वाढायची. षडरस पाकांत घाली. षडरस पाक जे आहेत, षडरस म्हणजे कुठले आहेत, तेल, तूप, दही, दूध, मध आणि फळांचा रस, असे 6 रस आहेत. किंवा त्याच्यामध्ये पण कडू, आंबट, गोड, तिखट, खारट आणि तुरट असं जे काय असेल ते या प्रत्येक पदार्थांमध्ये प्रत्येक चवीमध्ये काय केलं जातं, ती पळी वापरल्या जाते. आज इथे वापरली या कढीमध्ये, उद्या धुवून वगैरे परत खीरमध्ये ती वापरलेली आहे, उद्या धुवून वगैरे ती एखाद्या तिखट याच्यामध्ये ती वापरल्या गेलेली आहे. असं सगळ्यांमध्ये काय करते पळी तीच. पळीला काहीच करायचं नाही, फक्त त्याच्यात जाऊन असं हे विहरण करायचं तिने त्या पदार्थामध्ये आणि बाहेर यायचं बस, परत स्वच्छ होऊन आपल्या जागेवर. असं होता होता ती सुग्रण जी काय करत असते, पाक निष्पत्ती करत असते. हा झाला दृष्टांत. याचा सिद्धांत सांगतात तैसे परमेश्वर जीवा ते व्यापारवीत साधन निष्पत्ती करीती. परमेश्वर काय करतात, त्या जीवाला व्यापारवीत म्हणजे व्यापार घडवत साधन निष्पत्ती करीती म्हणजे तुमचं जे काही साधन आहे, ज्ञान साधन असेल, मोक्ष प्राप्तीसाठी जे पण तुम्ही करताय ते जे काही साधन असेल ते साधन तुमच्याकडनं पूर्णत्व करून घेतात. हे सुद्धा एक साधनच आहे. डोमेग्रामच्या पूजावसर जर का आपण बघितलं त्याच्यामध्ये सांगितलं स्वामी धावविती, पवविती, झुंजविती, दरे दरकुटे बुजविती, उंच टेकी असते ते समस्थळ करविती, यापरी एके कर्मे नासिती. म्हणजे हे सगळं परमेश्वर काय करतात, जीवाला करायला लावतात. कुठेतरी स्वामी त्यांना उड्या मारायला लावतायत, दंडवत घालायला लावतायत, धावायला लावतायत, पोहायला लावतायत. आणि यातनं जे काही कर्म नाचतात, अजून भटोबासना स्वामी सांगतात की खीर खा. कशी खा, माणसांसारखी खायची नाही, जिभेने चाटून खायची. स्वान मुखे खीर खावं वने, तशा पद्धतीने खा. म्हणजे यातनं परमेश्वराला काय कर्म नासायचे
नाथोबांसांकरवी सुहेर करविणे, त्यांना ती सेवा करायला लावलेली आहे. म्हणजे हे काय आहे? व्यापारवीत व्यापारवीत. कुठली सेवा, कुठला व्यापार परमेश्वर त्या जीवाला देतील आणि त्यातनं काय नाचतील हे परमेश्वरच जाणो, ते आपल्याला कळणार नाही. तैसे असं घडवत घडवत परमेश्वर काय करतात? त्या जीवाला योग्य करतात. मग तेही म्हटले जी जी न सको कुंभध्वनीसी, त्यांनी सांगितलं देवाविषयी जी काय पैठणमधनं जी काय अफवा वगैरे उठली ते काही मला ऐकू वाटलत नाहीये. लखुबाईचे देमाई साथे म्हणू लागली, देमाई गोसावी राहाविता ती तरी का राहाना. आणि मग तिथे लखुबाईचा होत्या, त्या देमाईसाला म्हणणार स्वामी एवढं तुला म्हणतायत थांब म्हणून, तर तू का थांबत नाही? ते म्हणतात जीजी ना, ती म्हणते नाही बाई, ना लखुबाई मी न राहे, मी निघाली. मग ती निघाली, म्हणजे मी काही थांबणार नाही, मला जायचंच आहे. तिने हे नक्की केलेलं होतं जायचं, आणि मग ती निघालेली आहे. अशा प्रकारे एकदा जीवाने जर का ठरवलं जायचं तर तो जातो, तो थांबू शकत नाही. परंतु ते राहायचं जर का नक्की केलं तर तो राहू शकतो. आणि म्हणून तुम्ही नक्की करा. तुम्ही जर का नक्की केलं तर सगळ्या गोष्टी ज्या प्रत्येक मोक्ष वगैरे जे आहे त्या मोक्षाची निश्चिती ही पक्की होणार आहे. तुम्ही जोपर्यंत नक्की करत नाही तोपर्यंत मोक्षाची निश्चिती नक्की होणार नाहीये, पक्की होणार नाहीये. असं या लीळेतनं आणि दृष्टांतातनं आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. दंडवत हो.